हरि ओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। बोला राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। प्रभू रामचंद्रांच्या कृपाप्रसादाने भगवान गोपाल कृष्णांच्या कृपाप्रसादाने गीता धर्म मंडळाच्या सहकार्याने आणि आपण सगळेजण श्रोते जाणकार आणि रसिक असे श्रोते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने प्रतिसादाने आपण इथे दरवेळेस श्री राम विश्व पंचायतन उकलगीत रामायणाची या विषयावरची प्रवचनं सुरू केलेली आहेत। आपल्या गीता धर्म मंडळाचे माननीय अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार यांनी आपल्याला या डॉक्टर बालाजी तांबे यांच्या पुस्तकाच्या आधारे गीत रामायणाची उकल करण्याचा विषय घेण्यासाठी अनुमती दिलेली आहे। तर त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते आणि आपल्या विषयाला सुरुवात करते। 10 एप्रिलपासून आपण डॉक्टर बालाजी तांबे यांच्या या श्रीराम विश्व पंचायतन उकलगीत रामायणाची या पुस्तकाच्या आधारे गीत रामायणाचं चिंतन केलेलं आहे। आत्तापर्यंत या विषयावर आपली 4 प्रवचनं झाली आणि त्याच्यामध्ये आपली 7 पदांचा म्हणजे विचार करून झालेला आहे। मागच्या वेळेला आपण राम जन्मला ग सखी राम जन्मला ह्या पदाचा विचार म्हणजे जसे ते अयोध्यावासींनी ते गाऊन आनंद व्यक्त केला तसा आपण त्याच आनंदामध्ये मशगूल झालेलो होतो। आणि मग त्यानंतरचं जे पद येतं ते आपण पाहिलं सावळा ग रामचंद्र। तर हे गीत आपण बघितलं अगदी भावपूर्ण असं 7व्या क्रमांकाचं हे पद। आणि यामध्ये कसं आहे की कौसल्या मातेने जे रामरायांचं सगळं संगोपन केलं, सुसंस्कार त्यांच्यावरती केले आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे असं सगळे विचार आपल्या मनात त्यावेळेस प्रतीत झालेले आहेत। आणि मग त्यामुळे आता ह्या सावळा ग रामचंद्र ह्या पदाला डॉक्टर तांब्यांनी आपण बघितलं की ते प्रत्येक पदाचंच नवीन शीर्षक त्यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेले की जो पदाचा गाभा आहे त्याचा गाभा धरून त्यांनी शीर्षक बदललेलं आहे। तर सावळा ग रामचंद्र हे मूळ माडगुळकरांनी पदाचं एक नामकरण केलेलं होतं आणि ते शीर्षक बदलून राम संस्कार आणि राम संगोपन हे शीर्षक तांब्यांनी दिलेलं आहे। आणि मग आता कसं आहे की सावळा ग रामचंद्र या पदाचा समारोप आपण पाहिला की कौसल्या मातेने अतिशय एका मोठ्या महत्वाकांक्षेने तिची इच्छा व्यक्त केलेली आहे। सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण। तर असा राम आत्ता संगोपन करून पुढे मोठा होणार आहे, तरुण आहे आणि मग त्याचं सगळं उज्ज्वल भविष्य तिने चिंतित केलेलं आहे। तर राजा दशरथांचा आणि कौसल्या मातेचा एकूणच स्वभाव सगळा सात्विक आणि मग त्यामुळे साहजिकच मुलांच्या मनावर सात्विक संस्कार
होत होते. चारही बालकांचा उपनयन संस्कार महर्षी वसिष्ठांनी करवला. आणि मग कसं आहे की बालपणाचं जे शिक्षण आहे अगदी म्हणजे शिशुवयाचं वगैरे आपण म्हणतो तसं 7-8 वर्षापर्यंत ते आईवडिलांच्या प्रेमळ छत्राखाली झालं तर खूप महत्त्वाचं ठरतं, फायदेशीर ठरतं. तसंच त्यांचं झालेलं आहे. पण नंतर कसं आहे की मुलांना स्वतंत्रपणे उभं राहून जगाची ओळख पटवून जबाबदारी अंगावर घेऊन स्वतःचं म्हणजे स्वतंत्रपणे उभे राहून ती याची सगळं सहन करायचं, कर्तृत्व करायचं, त्यासाठी जी ताकद लागते त्याच्यासाठी पुढचं शिक्षण पूर्वीच्या काळी तर सहसा गुरुगृहीच होत असत. आणि मग त्यामुळे त्यांचं पुढचं शिक्षण घेण्याची वेळ आली. आणि आपल्याला माहिती आहे की वसिष्ठ मुनींकडे चारही भावंड शिकण्यासाठी गेलेली आहेत. आणि मग आता इथे सावळाग रामचंद्र या पदानंतर गदिमांचं पद येतं. ते विश्वामित्र मुनींच्या मुखातून प्रगट झालेलं आहे. आणि मग गीत रामायणाचा सूत्रधार जे पदाचं निवेदन करतो ते असं आहे की महाराणी कौसल्याचा सावळा रामचंद्र दिसा माझी वाढला. बालवयातच त्याने धनुर्विद्या आत्मसात केली, धार्मिक ग्रंथ अभ्यासले. वसिष्ठांच्या आश्रमातून परत यावर म्हणजे शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी म्हटलंय की श्रीराम राजसभेत येऊन बसू लागला. त्याच्या समवेत त्याची लहान भावंडही निष्णात झाली. एका प्रसंगी राजा दशरथ पुत्रासह वर्तमान राजसभेत बसला असता महर्षी विश्वामित्र तिथे आले आणि राजाने त्यांचं आनंदाने स्वागत केलंय आणि नम्रपणे विचारलंय की मुनिवर्य काय कार्य असेल ते सांगा, मी ते सर्वस्वी शेवटास नेईन, असं दशरथ राजे बोलून गेलेले आहेत. आणि मग राजाच्या या भाषणाने अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणालेले आहेत, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ पुत्र आपल्याला माहिती आहे अर्थात श्रीरामचंद्र. कशासाठी हवा श्रीरामचंद्र? तर ते पुढे विश्वामित्र सांगतायत, मायावी रात्रींचर कष्टविती मजसिखार, कैकवार करून यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्यक्षमी, सोडतोच तो प्रदेश याग मोडता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. कथाभाग आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्यामुळे तो पुढे येईलच. म्हणजे आरंभिता फिरून यज्ञ, आरंभिता फिरून यज्ञ आणि तिथे फिरून विघ्न, प्रकटतात मंडपात कुंड पेटता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. बालवीर राम तुझा देवो त्या घोर सजा, सान जरी बाळ तुझा थोर योग्यता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. आपल्याला परिस्थिती माहिती आहे काय होती यज्ञ करायला गेलं की, तर दुष्ट राक्षस आमचे यज्ञ पूर्ण होऊ देत नाही आणि त्या दुष्टांच्या संहाराकरता मला रामाची आवश्यकता आहे. आणि असं विश्वामित्रांनी सांगितलं मात्र आणि दशरथांचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला. राक्षसांच्या संहारासाठी रामच योग्य आहेत म्हणून विश्वामित्रांनी दशरथांकडे यज्ञ रक्षणार्थ या ज्येष्ठ पुत्राची मागणी केली. आणि त्याचं विश्लेषण डॉक्टर बालाजी तांबे यांनी कसं केलंय त्याचा विचार आपण करूया. डॉक्टर बालाजी तांबे म्हणतात, दशरथ राजांनी जरी 10ही इंद्रियांवर ताबा मिळवलेला असला तरीही जेव्हा लोककल्याणाचा विचार येतो
तेव्हा मनाची प्रवृत्ती अधिक सकारात्मक, उन्नत आणि सात्विक असणं गरजेचे असते. म्हणजे ही दशरथांची प्रवृत्ती होती, पण पुत्र प्रेमामुळे त्यांची स्थिती वेगळी झाली होती. आणि मग दशरथांच्या अशा या मानसिक प्रवृत्तीचं साकार रूप म्हणजे श्रीराम, म्हणजेच त्यांचा मोठा मुलगा, ज्येष्ठ पुत्र श्रीराम. आणि मग राजसिक प्रवृत्तीचे पण सात्विकतेच्या मागे उभं राहून सतत चांगुलपणाचे संरक्षण करणारे जे मन आहे ना, ते म्हणजे लक्ष्मण. म्हणजे त्यांचा रजोगुण होता, पण तो सात्विकतेच्या पाठीमागे उभा राहायला संरक्षक होता. याच लक्ष्मणाला मनाचा विवेक भावही म्हणता येईल, असं तांबे सांगतात. डॉक्टर तांबे शक्तीच्या स्वरूपाविषयीचं स्पष्टीकरण आता करतात. प्रथम ते काय सांगतात की शक्तीच्या उत्क्रांतीसाठी होणारी जी क्रिया म्हणजेच तो यज्ञ, असलेल्या शक्तीचं उन्नयन करणं. आपण मागे एकदा यज्ञाचा विषय झाला, पुत्रकामेष्टी यज्ञ वगैरे, त्यावेळेला आपण पाहिलं होतं की एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन ही मूळ यज्ञ संकल्पना आहे. तर शक्तीचं वर्धन म्हणजे, तर यज्ञाचं माध्यम आहे अग्नी, आणि तो शक्तीचे रूपांतरण करणारा आहे. हे महत्त्वाचं या ठिकाणी तांबे सांगतात की सिद्धाश्रमात निवास करून ऋषीमुनी एकत्र येऊन 6 दिवसांचा एक महत्त्वाचा यज्ञ करण्याचा प्रयत्न करत होते. वारंवार काय होत होतं ते आपण पहिल्या गीतामध्ये बघितलं. तर तेव्हा होतं त्रेतायुग, रामांचा काळ म्हणजे. तर त्रेतायुगामध्ये परमेश्वर प्राप्तीचा मार्ग यज्ञयागादी साधन हाच प्रामुख्याने होता, आणि हाच मानला जात होता. त्यामुळे यज्ञाचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. डॉक्टर तांबे पुढे शक्तीविषयक आणखी माहिती सांगतात. म्हणजे एकूण ऊर्जा, शक्ती आपल्या सर्वांमध्ये जी आहे, सर्व सृष्टीमध्ये शक्तीवरच सगळं चालू आहे. तर त्या शक्तीचे 5 गुण तांबे सांगतात. पहिलं म्हणजे संख्यात्मकता, दुसरं तीव्रता, तिसरं टिकाऊपणा, चौथं स्थलांतर क्षमता, आणि 5वा गुण परिवर्तनीयता. आणि त्याचा उलगडा ते असं करतात की अग्नीसाठी थोड्याशा तेलाने जे काम होईल त्यासाठी कोळसा मात्र खूप मोठ्या प्रमाणात लागेल. म्हणजे शक्तीची संख्यात्मकता, म्हणजे जास्त इंधन कशाला लागतं, त्याची क्षमता किती होते त्या अग्नी प्रज्वलिताची. आणि कागद जाळून निर्माण केलेल्या उष्णतेची तीव्रता ही अन्न शिजवण्यासाठी किती पुरणार. म्हणजे आपण इंधन काय वापरतो आणि त्या इंधनावर अग्नीची क्षमता किती येते, दाहकता किती, ते प्रमाण त्याचे हे गुण त्यांनी सांगितलं. संख्यात्मकता, तीव्रता. आणि उष्णतेची तीव्रता ही अन्न शिजवण्यासाठी वापरायची असेल तर आपल्याला इंधन तेवढं पॉवरफुल वापरावं लागतं. आपण पूर्वीच्या स्त्रियांनी अशा रूपांतरित शक्तीचे अनेक प्रकार अनुभवलेले आहेत. म्हणजे अगदी जुन्या काळात तर चुली असायच्या, मग लाकूड फाटा त्याच्यात लावून त्याचं इंधन, मग ती परत मागे सरका पुढे सरका कमी जास्त ज्वाळ करण्यासाठी, म्हणजे ती त्याची क्षमता इंधनाच्या पेटण्याची, त्या विस्तवावर स्वयंपाक व्हायचा. नंतर मग काय लाकडी कोळसा, कांडी कोळसा, त्याच्या चुली निघाल्या, शेगड्या निघाल्या. मग नंतर आपल्याला रॉकेलवरचा भरारा स्टोव्ह प्रभाकर, आणि मग तो बारीक करायला, पंप मारायला, असं सगळं त्याची इंधनाची कमी जास्त हे करायचो आपण. मग त्यानंतर आपल्या वातीचा स्टोव्ह आला, उमराव. म्हणजे काही ना काहीतरी त्याला माध्यम इंधन हे जे आहे ते लागायचं. आणि मग नंतर बर्शेन गॅस सगळ्यात चुका हो. आणि त्यावेळेस LD भावे पुण्यामध्ये घरोघरी जाऊन सांगत होते की गॅस घ्या, गॅस घ्या. म्हणजे आता कसं आहे की या बाकीच्या सगळ्या इंधनामध्ये ते जाळून मग अग्नी निर्माण होणार, मग त्याची फ्लेम येणार. आणि गॅसच्या ह्याच्यामध्ये काय कल्पना आहे की प्रत्यक्ष फ्लेमच लगे येणार आणि क्षणात बंद करायचा, क्षणात लावायचा आहे, सोयीचं आपल्याला झालं.
तर म्हणजे ह्याच्यात मूळ तत्व काय आहे की अग्नी हे शक्तीचं तेज आहे आणि मग त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा वापर तो संख्यात्मक, त्यानुसार त्या क्षमतेप्रमाणे अग्निदाहकतेची तीव्रता. आता आणखीन पुन्हा गॅसचे वेगवेगळे प्रकार निघाले, म्हणजे अग्नी हा आपल्याला रोज पहिल्यांदी सुरुवात चहापासूनच होते. किती तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असू देत, काही असू देत, पण मूळ अग्नीचं तेज त्या इंधनावरच चालणार. तर अशी तीव्रता ही कमी जास्त प्रमाणे असते. शक्तीचा तिसरा गुण विशेष म्हणजे टिकाऊपणा. तर डॉक्टर तांबे म्हणतात की शक्तीचा संचय होणं फार अवघड असतं. म्हणजे बरेच दिवस ठेवून दिलेला बॅटरीचा सेल काही दिवसांनी निरुपयोगी होतो, त्याच्यातली शक्ती संपुष्टात येते. आणि मग आपल्या बुद्धिमत्तेचं सुद्धा विचारशक्तीचा उपयोग जर केला नाही तर बुद्धी देखील गंजते असं आपण म्हणतो. तर तरुणांच्या अंगातील असलेली जी ऊर्जा, जी शक्ती आहे, त्याला वाव द्यावा लागतो त्या शक्तीला, नाहीतर ती रग जी म्हणतात शक्तीची, ती मुलं अनाठाई कुठेतरी घालवतात, वाया घालवतात. तर तसं तरुण वयात असलेल्या शक्तीचा उपयोग योग्य ठिकाणी व्हावा, त्यासाठी योग्य आहार विहाराने ती शक्ती टिकवून ठेवावी लागते. तर मग आता यानंतर शक्तीचा आणखीन एक गुण सांगितलाय, स्थलांतर क्षमता आणि परिवर्तनीयता. हे दोन गुण सांगितलेत आणि त्याचं स्पष्टीकरण तांबे असं करतात की वीज स्वरूपातील शक्ती ही शक्तीची स्थलांतर क्षमता आहे. म्हणजे तिकडे पॉवर हाऊसमध्ये वीज हे होते, त्याचा वीज प्रवाह आपल्या घरी सगळीकडे येतो. पूर्वी खेडेगावांपर्यंत वीज पोचली नव्हती, त्यामुळे मग त्यांचा विकास व्हायला वेळ लागला. आणि आता आपलं विजेवरच इतकं जीवन अवलंबून आहे की वीज प्रवाह खंडित झाला की सगळं जीवन ठप्प झालं, असं सगळं झालेलं आहे. म्हणजे आणि म्हणून ही विद्युत शक्ती प्रवाहित, आणि म्हणून त्यांनी म्हटले स्थलांतर क्षमता. बाकीचा आता आपण कुठला इतर शक्ती म्हणजे मेणबत्ती इकडून तिकडे नेऊ वगैरे असं, पण शक्ती ही प्रवाहित करण्यासाठी या विद्युत प्रवाह चालू लागतो. आणि मग आता कसं आहे की हा विद्युत प्रवाह आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी एकदम वीज गेली की आपल्याला अंधार, बाकीचं काही नडायचं नाही, फक्त अंधार व्हायचा. आणि मग वीज आले की लहानपणी आपण ओरडायचो, आनंदाने टाळ्या सुद्धा वाजायचो. वीज नसेल तोवर आपण अंगणात येऊन बसायचो, गप्पा मारत खेळत वगैरे असं. तर आता ह्या विद्युत शक्तीचीच पुढे त्यांनी गुण सांगितलेला आहे परिवर्तनीयता. म्हणजे हाच विद्युत प्रवाह, हीच विद्युत शक्ती आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वापरतो. म्हणजे आता फ्रीजमध्ये अन्न टिकण्यासाठी, कूलरमध्ये म्हणजे ते थंड प्रकार झाले. इकडे आपण काय आपल्याला सगळं माहिती आहे, इस्त्री काय, हे लाईट, सगळे मिक्सर, सगळ्यालाच आपल्याला वीज लागते. तर ही परिवर्तनीयता म्हणजे मूळ विद्युत आहे, शक्ती आहे, वीज आहे, पण त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकाराने करणं परिवर्तनीयता. असे हे 5 गुण शक्तीचे प्रमुख असे डॉक्टर तांब्यांनी सांगितलेले आहेत. आणि मग आता डॉक्टर बालाजी तांबे आपल्या म्हणजे माणसाच्या शारीरिक व मानसिक शक्तीविषयी विशेषत्वाने सांगतात. म्हणजे आपल्यामध्ये पण ऊर्जा आहेच ना सगळी, तर माणसाच्या शारीरिक शक्तीपेक्षा मनाची शक्ती मोठी असते. आपण बघतो की अगदी 90-95 वर्षाच्या बायका सुद्धा दिसायला अगदी अशक्त अशा दिसतात, पण त्यांचं मनोबल खूप असतं. म्हणजे मनाच्या शक्तीवर त्या सगळं करत असतात. तर ती शक्ती महत्त्वाची आहे. आणि त्याच्यापेक्षाही प्राणशक्ती, आत्मिक शक्ती ही पण महत्त्वाची आहे. प्राणशक्ती संपुष्टात आली तर सगळं संपलंच, म्हणजे ती सर्वात प्रमुख. आणि आत्मशक्ती आपल्याला माहितीच आहे, आत्माराम आपला. तर असं ही जी सगळी शक्ती उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, तोच दैनंदिन शरीरात चालणारा यज्ञ असं तांबे आपल्याला सांगतात. आणि मग अशा
शक्तीची ऊर्जा म्हणजे जी काही उन्नत होत असते, तर ज्या प्रवृत्तींचा अज्ञानाकडे, अंधाराकडे, अंधश्रद्धेकडे आणि तामसिक क्रियांकडे ओढा आहे, त्या प्रवृत्ती म्हणजे राक्षसी प्रवृत्ती. आणि मग आपल्याला माहिती आहे की जो कोणी असा उत्क्रांती करत असेल, शक्तीचा उपयोग करत असेल वेगवेगळ्या सत्कार्यामध्ये, त्याला हे राक्षस लोक विघ्न आणतात. म्हणजे यज्ञामध्ये विघ्न आणणं, अशा सगळ्या सत्कार्यांमध्ये, ऊर्जेच्या ठिकाणी जिथे जिथे कार्य चालतं, यज्ञ कार्यात तर विघ्न आणणं हे राक्षसांचं अगदी हेच आहे. आणि त्याला राक्षसांना गदी मांडुळकर रात्रींचर म्हणतात. आपण निशाचर वगैरे म्हणतो ना तसं, तर रात्रींचर. तर या शक्ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ते मोठा अडथळा आणतात. आणि जेव्हा जेव्हा शक्ती उत्थानाचं कार्य सुरू होतं, तेव्हा त्या ठिकाणी लागणारा अग्नी उत्पन्न होताच त्याचा ते नाश करतात. अशा अनेक कथा आपण पुराणातून बघतो. तर शरीरातील रक्तमांसादी धातूंना ते दूषित करतात. तर आता डॉक्टर तांबे काय सांगतात की विश्वामित्रांनी या सकारात्मक संरक्षक रामाची योग्यता ओळखली. आणि जे जरी वयाने लहान असले, राम तेव्हा लहान होते वयाने, तरी त्यांचे भाबडेपण आणि सामर्थ्य या एकत्रितपणामुळे त्या राक्षसांच्या संहारासाठी रामच योग्य आहेत. म्हणून दशरथांकडे यज्ञरक्षणार्थ या ज्येष्ठ पुत्राची मागणी केली. आणि आपल्याला माहिती आहे की श्रीरामांचा जन्मच मुळी यज्ञपुरुषांनी दिलेल्या पायसातून, त्याच्या माध्यमातून झालेला आहे. तर जीवनात काहीही साध्य करायचं झालं तरी शेवटी स्वतःला त्यात सुख समाधान मिळण्यासाठी या सकारात्मक श्रीमनाची म्हणजेच श्रीरामाची आवश्यकता असते. श्रीरामांच्या अमोघ पराक्रमाची, अतुलनीय सामर्थ्याची, त्यांच्या दिव्यत्वाची ओळख विश्वामित्रांना होती, महर्षी वसिष्ठांनाही होती, मात्र दशरथांना ती नव्हती. त्यांना काही कल्पना नव्हती. ते आपला राम लहान आहे. विश्वामित्रांनी दशरथ राजांजवळ श्रीरामांची मागणी केल्यावर दशरथ राजे अगतिकतेने म्हणाले, यज्ञरक्षणाकरता म्हणून माझ्या रामाला तुम्ही मागू नका हो. तो अजून लहान आहे, युद्धामध्ये तो अजून अनभिज्ञ आहे. तुमच्या यज्ञाचं रक्षण मी करून देतो. त्या पापी दुष्ट राक्षसांना मी ठार करतो. मी त्यांना, मी शक्तिवान आहे, मी तुम्हाला काही मदत करतो. माझ्यासोबत चतुरंग सेना घेऊन येतो, म्हणजे राक्षसांचा निपात करू शकू ना. तर दशरथांचं हे बोलणं ऐकून विश्वामित्र मात्र खवळले आणि संतापाने ते राजांना म्हणाले, राजा, देत असलास तर राम दे, नाहीतर मला दुसरं काहीही नको, मला रामच हवा आहे. तेव्हा महर्षी वसिष्ठांनी सुद्धा राजांना सांगितलेले, दशरथ राजांना, की अरे या मागणीत विश्वामित्रांचा काही स्वार्थ नाही आहे. तुझ्या मुलाचं हित करण्यासाठीच ते रामाला मागतायत आणि तुझ्यावर हा त्यांचा अनुग्रहच आहे का असं तू समज. कारण कसं आहे की यांचं, विश्वामित्रांचं आपल्याला माहिती की भगवान महादेवांकडून दिव्यास्त्रांचं ज्ञान प्राप्त केलेलं होतं. शस्त्र, अस्त्र, मंत्र सगळ्या विद्यांनी ते परिपूर्ण होते आणि रामाला हे सगळं ज्ञान प्रदान करायचं होतं त्यांना, आणि म्हणून त्यांनी रामाला मागितलेलं आहे. तर रामाला ते घेऊन जात आहेत, तर घेऊन जाऊ देत असं वसिष्ठांनी सल्ला दिला योग्य वेळेला. म्हणून मग आता दशरथ राजे तयार झालेले आहेत. आणि मग आता पूज्य स्वामी गोविंददेवजी महाराज त्यांच्या श्रीरामकथामृत ग्रंथात असं म्हणतात की या ठिकाणी श्रीरामांच्या संपूर्ण भावी आयुष्याच्या उद्दिष्टांचे बीजारोपण आहे. म्हणजे विश्वामित्रांनी जे रामांना नेलं ना आपल्याबरोबर, त्याच्यावरच सगळं भवितव्य त्यांचं पुढे घडणार होतं, सामर्थ्य. तर गदी मांडुळकर पदामध्ये पुढे म्हणतात, अर्थात ते विश्वामित्र शंकित दशरथांना विचारतायत असा आशय येतो. विश्वामित्र विचारतायत राजांना
शंकित का होसी नृपा, मुनी मागे राजकृपा, बावरसी काय असा शब्द पाळता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, प्राणाहून वचनी प्रीत, रघुवंशी हीच रीत, दाखवी बघ राम स्वतः पूर्ण सिद्धता. आपल्याला माहिती आहे दिलेलं वचन रघुकुलामध्ये प्राणांपेक्षाही महत्त्वाचं मानलं जात होतं. वचन दिलेलं पाळायचंच असा त्यांचा म्हणजे धोरण होतं. पुढे आता कौसल्य मातेला विश्वामित्र सांगतायत, कौसल्ये रडसी काय, भीरू कशी वीर माय, अभय वंश धन्य रणी पुत्र सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. इथे दशरथ राजे व म्हणजे मातेला त्यांनी तू वीर माता आहेस तर रडायचं नाहीये हे सांगितलेले. आणि दशरथ राजे व मूळ क्षत्रिय असणारे विश्वामित्र यांच्या वृत्तीतला तुलनात्मक विचार आता बालाजी तांबे स्पष्टपणे मांडतायत. ते म्हणतात की विश्वामित्र आणि दशरथ यांच्यात एक छोटासा फरक दिसतो. इंद्रियांवर आधिपत्य दोघांचंही आहेच. दशरथाचं तर ते वैशिष्ट्यच होतं, 10 ही इंद्रियांवर म्हणून दशरथ. तर आणि विश्वामित्रही एकेकाळी राजेच होते. पण दोघांमधला फरक सांगितलाय की दशरथ पण राजा आणि विश्वामित्र पण मूळ राजेच आहेत. तो फरक काय आहे की प्रजेचं केवळ पालन पोषण आणि संरक्षण एवढाच उद्देश न ठेवता विश्वामित्रांनी आपले लोकशिक्षण आणि विश्वमित्रत्व म्हणून त्यांचं विश्वामित्र नाव, संपूर्ण विश्वाशी मित्रत्व ठेवलेलं, याचा अंगीकार त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना श्रीरामांना बरोबर नेण्यास काहीच गैर दिसलं नाही. आणि त्याच्या उलट दशरथ सुद्धा राजे म्हणून चांगले, पालन पोषण संरक्षण प्रजेचं वगैरे, पण पुत्र प्रेम आणि मर्यादित उद्देश त्यामुळे मनात शंका उत्पन्न झालेली आहे. आणि सर्वसामान्यांसाठी कर्तव्याचं मार्गदर्शन, कुलधर्म आणि राजधर्म दाखवून दिल्यानंतर मात्र राजे रामांना विश्वामित्रांसोबत जाऊ देण्यास तयार झालेले आहेत. ऋषी हे एकट्या दुकट्याचे फायद्या तोट्याचे गणित पाहत बसत नाहीत. निस्वार्थ कार्य हे विश्वामित्रांचं ध्येय आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्या चालण्यात रोखठोकपणा असतो. आणि म्हणूनच युद्धात पुत्र पडला तरी दोन्ही कुळे धन्य होतील हा विचार ते कौसल्येला सांगतात. पुढे आता गदिमा या पदाचा समारोप करताना शेवटच्या 2 कडव्यात मारीच सुबाहू या राक्षसांना मारण्यासाठी श्रीरामा तूच तुझे चापबाण घेऊन चल. म्हणजे आता दशरथांचं पुत्रप्रेम आड येत आहे ना, म्हणून त्यांनी आता स्पष्टपणे रामांनाच सांगितलेले. आणि असं विश्वामित्र प्रत्यक्ष श्रीरामांना सांगतात अशी विश्वामित्रांची निर्धाराची भूमिका स्पष्ट करतात. आणि त्या पदाचा आशय असा येतो कडव्याचा, मारीच तो सुबाहू राक्षस ते दीर्घ भाऊ, ठेवीतील शस्त्र पुढे राम पाहता. रामांना पाहिलं कीच ते राक्षस हतबल होतील, काही त्यांना शस्त्रच ठेवतील असं म्हणतात. रामांना पाहून मारीच सुबाहूंची अवस्था काय होईल हे विश्वामित्र सांगतात. आणि म्हणून रामांनाच येण्याचा आग्रह करतात. श्रीरामा तूच मान, घे तुझे चाप बाण, येतो तर येऊ दे अनुज मागुता. तू तुझे चापबाण घे आणि अनुज म्हणजे लक्ष्मण, पाठीमागचा भाऊ, पाठचा भाऊ, तो येतोय तर तो येऊ दे. म्हणजे विश्वामित्रांना फक्त आधी राम अपेक्षित होते, पण सुरुवातीला जे पाहिलं की लक्ष्मण पण पाहिजे संरक्षणासाठी किंवा पाठबळ देण्यासाठी. तर या समारोपाच्या 2 कडव्यांचं विश्लेषण करताना विश्वामित्रांची असणारी शिक्षकाची भूमिका तांबे स्पष्ट करतात. त्यांनी केलेली श्रीरामांची मागणी कशी योग्य होती ते सांगताना ते म्हणतात, पालकांना स्वतःची मुलं कायमच लहान वाटतात. म्हणजे आपण बघतो अगदी 50-60 वर्षाचा मुलगा झाला तरी अजून तो 90 वर्षाच्या आईला लहानच असतो. तसं
तर त्यांच्यात असलेले सुप्त गुण त्यांना दिसत नाही पालकांना. विश्वामित्रांनी एक शिक्षक म्हणून रामात असलेले सर्व गुण उपयोगी आहेत याची खात्री बाळगली आणि एखाद्या कार्याला लागणारी शक्ती मिळवण्याचा प्रधान म्हणजे जो प्रयत्न केला जातो तेव्हा मारीच आणि सुबाहू रूपी राक्षस विघ्न आणतातच, आपण बघितलं. आणि मारीच तर हा मायावी, आभासी आणि अशक्य गोष्टी व्यवहारात मिळवून देण्याची लालूच दाखवणारा, असं तांबे म्हणतात. पुढे तांबे असं म्हणतात की सुबाहू म्हणजे स्वतःच्या कार्यक्षमतेवर, उपलब्ध साधनांवर, बाहुबलावर अतिविश्वास दाखवणारा असा सुबाहू आहे. आणि मग अशा प्रकारच्या प्रवृत्तीने नेहमीच कार्यहानी होते. फाजील आत्मविश्वास आपण म्हणतो ना तसं. तर त्याच्यासाठी काय आहे की जाणीव आणि साक्षी भावाने या राक्षसांचा पराभव करता येतो. शेवटी विश्वामित्रांनी रामांना म्हणजे साक्षात सकारात्मक मन आणि चैतन्यालाच आवाहन केलं की आता तुम्हीच निर्णय घेऊन बरोबर चला. आणि मग अशा पद्धतीने आणि आता राम आणि लक्ष्मण दोघंही आता यांच्याबरोबर निघणारे. आणि पालकांचं काय होतं ते तांबे सांगतायत की मुलांनी आता म्हणजे अंधप्रेम असतं पालकांचं. राम आता लहान आहे अजून, त्याला कसं युद्धाला पाठवायचं. तर मुलांनीच आता स्वतः निर्णय घेतल्यानंतर पालकांना ममत्वापलीकडे सर्वांचे कल्याण दिसू लागते. म्हणजे मुलंच स्वतः तयार झाली आहेत आता चाप पाणी घेऊन. त्यामुळे आता दशरथांच्या लक्षात आलं की आपण आता ममत्व सोडलं पाहिजे, आपला पुत्र चांगल्या कामासाठी जातोय हे पटलं. आणि मग त्यामुळे विश्वामित्रांनी यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी श्रीरामांची मागणी दशरथाकडे केली. आणि यज्ञ हे मनुष्य मात्राच्या हिताचं पवित्र कार्य आहे. त्या कोणत्याही पवित्र कार्यात चैतन्याची जाणीव नसेल तर अशा कार्याला अर्थ उरणार नाही. मग आता कसं झालं, आत्तापर्यंत यज्ञ असफल होत होते, पूर्ण होत नव्हते. तर त्याला रामरूपी जाणीव नव्हती तिथे यज्ञाला साठी. आणि मग आता म्हणून विश्वामित्रांचा यज्ञ तोपर्यंत फळत नव्हता आणि आता पुढे फळणार आहे आपल्याला माहिती आहे. तर मारीच आणि सुबाहू यांच्या रूपाने अमंगल विचार आणि भ्रष्ट आचार यज्ञात विघ्न आणत होती. आणि आता रामांच्या येण्यामुळे ते अमंगल आणि भ्रष्ट विघ्न दूर होणार होते. कोणत्याही चांगल्या कार्याच्या यशासाठी ईश्वरी आशीर्वाद गरजेचा असतो, हेच इथे तात्पर्य आहे. आणि मग आता डॉक्टर तांब्यांनी सगळंच आपण बघितलं की रामकथा हा एक प्रोग्रॅम आहे वगैरे असं सुरुवातीच्या प्रवचनात आपण ऐकलेले. तर ते म्हणतात की रामायणाचं जे घटनाचक्र आहे ते इतकं आगळं वेगळं आहे की रामाने विश्वामित्रांकडे गेल्याशिवाय पुढच्या घटनांना वेग येणारच नाही. म्हणजे विश्वामित्रांची भूमिका इथे फार महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच विश्वामित्रांचं दशरथांकडे जाणं ही घटना ही भगवान विष्णूंनी महाप्रोग्रॅमची एक महत्त्वाची आज्ञावली म्हणून रचली. म्हणजे प्रत्यक्ष विष्णूंनीच हे सगळं घटनाचक्र निर्माण केले असं तांबे पहिल्यापासून म्हणत आलेले आहेत, तसं झालेलं आहे. आणि मग आता प्रभू रामचंद्रांच्या जीवनात ही विश्वामित्रांची भूमिका फार महत्त्वाची आहे. रामांना जीवनाची अचूक दिशा त्यांनी दाखवलेली आहे आणि प्रभू रामचंद्रांना घडवण्याचं काम आपल्या हाती आता विश्वामित्रांनी घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांना रामच हवे होते. आणि डॉक्टर तांबे यांनी ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा या गदिमांच्या पदाला नवं शीर्षक दिलं, मला रामच हवे. म्हणजे हा मूळ पदाचा गाभा आहे ना, याच्यावर सगळा फोकस आहे म्हणून ते दिलेले. मग आता यज्ञरक्षणाच्या निमित्ताने राम लक्ष्मण राजवाड्याबाहेर पडले आणि विश्वामित्रांबरोबर सिद्धाश्रमाच्या दिशेने चालू लागले. आणि त्या वाटेवरच श्रीरामांच्या प्रथम पराक्रमाला संधी मिळालेली आहे. आणि म्हणून पुढचं पद येतं, मारही ताटिका रामचंद्रा.
आणि ह्या पदाला तांबे शीर्षक देतात, पहिला वध ताटिकेचा. तर आता ह्या पदाकडे आपण वळतोय. हां, तर 9वं पद आता हे सुरू होत आहे. तर त्याची थोडी पार्श्वभूमी बघितली तर असं आहे की स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी त्यांच्या श्रीरामकथामृत पुस्तकात विश्वामित्रांची राम आणि लक्ष्मणांना यांना सिद्धकाश्रमाकडे पायी का नेलं. रथातून जाऊ शकले असते ना, पण पायी न्यायचं होतं. त्याचा दृष्टिकोन आदरणीय गिरींनी सांगितलेला आहे, गोविंददेवगिरींनी. तर त्याचा थोडक्यात आशय फक्त सांगते, वेळेअभावी आपल्याला माहिती आहे सगळं, की पायी नेलं की सगळे प्रदेश बघितले जातात, सगळी माहिती, म्हणजे आपण म्हणतो ना विज्ञान सहल वगैरे सगळी, तर त्या सहलीमध्ये सगळं निरीक्षण, माहिती, तर झाडाझुडपांची माहिती, प्रदक्षिणा, नंतर रानावनात कसं राहायचं, काय खायचं, असं सगळं जीवन पुढे वनवासात सगळं उपयोगी पडलेलं आहे. त्याचा सराव इथे सगळा झालेला आहे. आणि मग रघुकुलाच्या दृष्टीने ज्या ज्या घटना तिथे घडल्या, काही दिसले आश्रम, काही त्याची सगळी माहिती विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना दिलेली आहे. आणि वाटेमध्ये मुख्य त्यांनी काय केलंय, 2 मंत्र दिले. आपल्याला माहिती आहे बला अतिबला हे दिलेले, की झोपेवर आणि भुकेवर त्याच्यावरती आपल्याला संयम कसा करायचा ते त्या जर त्याचं घेतलं संहिता मंत्राची, तर ती युद्धामध्ये पुढे उपयोगी पडलेली आहे. तसं रोज धनुर्विद्या पण शिकवणं चालू होतं, सगळा रघुवंशाचा इतिहास. तर आता विश्वामित्रांनी रामलक्ष्मणांना हेतूतः ताटका वनातून नेलं. आणि त्यावेळेस ते ताटिकेची कथा, ताटिकेची पार्श्वभूमी राम लक्ष्मणांना सांगत होते, की सुकेतू यक्षांनी ब्रह्मदेवांचं तप केलं आणि त्यांना ही ताटिका कन्या झालेली आहे. तिला काय 1000 हत्तीचं बळ दिलेलं आहे, सहस्र गजांचं बल वगैरे. आणि तिचा पुढे म्हणजे ती खूप बलवान झाली आहे जरी कन्या असली तरी. आणि विवाह तिचा जंबपुत्र सुंदाशी झाला आणि मग तिला मारीच हा पुत्र झालेला आहे. आणि हा जो सुबाहू आहे तो उपसंदाच्या ह्याच्यातनं झालेला आहे. दोन्ही पुत्र तिचेच ते आहेत. तर आता ही सुंद खूप माजला होता हे तिचा पती. तर म्हणून अगस्त्य ऋषींनी त्याला राक्षस होण्याचा शाप दिला आणि नाही त्याला मृत्यूचा शाप दिला. आणि त्यामुळे आता ही ताटका जी आहे आणि तिचा पुत्र मारीच, त्या दोघांनाही त्यांनी राक्षस हे केलेलं आहे, म्हणजे राक्षस होण्याचा शाप दिला अगस्तींनी. तर आता ती खूप क्रुद्ध होऊन ताटिका बेफाम झालेली आणि अगस्त्य मुनींचं जे तप करण्याचं स्थान होतं ते ती उद्ध्वस्त करायला लागलेली आहे. असा कथाभाग विश्वामित्र रामलक्ष्मणांना सांगत असतानाच एक प्रसंग असा आला, आणि त्याबद्दल तांबे असं म्हणतात की वाटेतच एक प्रसंग असा आला की ज्या ठिकाणी शासनासंबंधी पहिला धडा, मुख्य धडा श्रीरामांना देता आला. त्यांनी काय सांगितलं, युद्ध कोणाशी करावं, कोणाला मारावं, क्षत्रियाचं किंवा राजाचं कर्तव्य काय, हे सर्व विश्वामित्रांनी रामांना समजावलं होतं. आणि बऱ्याच वेळा अधिकाराचा उपयोग करताना योग्य अयोग्य, म्हणजे आता इथे स्त्रीला मारायचं की नाही वगैरे अशी शंका येते. तर त्याच्यासाठी विश्वामित्रांनी धडा दिलेला आहे, म्हणजे एकीकडे सांगितलेलं आहे पूर्वसंकेत परंपरा याच्या आधारे. आणि मग मलद करुष या देशात राहणाऱ्या ताटका या राक्षसिणीने जो हल्ला केला तो अचानक केलेला आहे. आणि त्यावेळेला वयाच्या 16व्या वर्षी श्रीरामांना दिव्य पराक्रमाची संधी चालू आहे. म्हणजे पराक्रम दाखवायला सुद्धा काहीतरी घटना घडावी लागते ना. म्हणजे एवढी ती ताटिका बलवान, ती अंगावर धावून आली म्हणून रामांनी तिला ते मारल्या. ते जर त्यांच्या राजवाड्यातच राहिले असते तरी संधी झाली नसती. तर त्यामुळे सगळ्यांना तो
पराक्रम दिसला. रामांचा पहिला पराक्रम तो आहे. तर आता अशी ती अचानक आली आणि त्यावेळेला म्हणजे कालावधी इतका कमी होता की तिच्यावर लगेच हल्लीच्या भाषेत ॲक्शन घेण्याची गरज होती. आणि म्हणून विश्वामित्रांच्या मुखातून क्षणाचाही विलंब न लावता उत्स्फूर्त त्यांनी आज्ञा केलेली आहे. जोड झणी मुका सोड रे सायका मारही ताटिका रामचंद्रा, असं ते आहे. तर 9व्या पदाचं निवेदन आपल्याला माहिती येत आहे गीत रामायणाचं. सूत्रधार करतो ते असं की ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ही महर्षी विश्वामित्रांची मागणी दशरथ महाराजांना नाकारता आली नाही. हाती धनुष्य आणि पाठी बाण घेऊन भाता घेऊन राम लक्ष्मण सज्ज झाले. मोठ्या भावाबरोबर धाकटाही निघाला. कौसल्या मातेने कर्तव्यासाठी ममतेला बांध घातला. राजकुमारांना विजयी भव असा आशीर्वाद दिला. महाराज दशरथांनी उभय कुमारांचे मस्तकावघ्राण केलं. महर्षी विश्वामित्रांसारख्या ज्ञानी नेत्याबरोबर राम लक्ष्मण प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडले. प्रवासात गुरुदेव विश्वामित्र त्या दोघा कुमारांना अनेक कथा सांगत होते, ज्ञानदान करीत होते. जाता जाता ते तिघे मलद करुष देशाच्या परिसरात आले. एकाएकी वीज कोसळल्यासारखा भीषण शब्द उमटला आणि एक महाभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गात आडवी आली. आणि संतप्त महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली, जोड झणी मुका सोड रे सायका मारही ताटिका रामचंद्रा. आणि मग पुढे तिचं सगळं वर्णन आहे त्या ताटिकेचं. ते सुद्धा म्हणजे गदी माडगूळकरांचं वैशिष्ट्य हे आहे की वर्णन कुठल्याही घटनेचं असो ते त्याप्रमाणे त्याला साजेसच सगळं शब्द वगैरे येतात. म्हणजे कोमल भावसुद्धा सुंदर रंगवता येतात आणि या ताटिकेचं सगळं उग्र रूपसुद्धा त्यांनी आपल्या डोळ्यासमोर इतकं म्हणजे उभं केलेलं आहे. तेही शब्दमाध्यम त्यांचं जबरदस्त आहे. दुष्टमायाविनी शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही अभद्रा मारही त्राटिका रामचंद्रा. तप्ता रक्त ही पाहता लोचने करपल्या वल्लरी करपली कानने. अतुल बल गर्विता मूर्त ही क्रूरता ये घृणा पाहता क्रूर मुद्रा मारही त्राटिका रामचंद्रा. आणि कसं आहे की गदिमांचे शब्द पण इतके प्रभावी आहेत. आणि आपल्याला माहिती आहे सुधीरजींचं सुद्धा की आवेशपूर्ण सुरावट त्यावेळेस त्यांनी घेतलेली आहे. आणि त्यांचे जे म्हणजे प्रसंगाला अनुरूप सगळी ती वाद्य पण वाजतात बघा, ठॅण ठॅण ते गांजाचं वगैरे. तर तसं सगळं म्हणजे स्वरांचं वाद्यांचं वाद्यवृंदांचं तो प्रसंग अधिक ठसवलेला आहे. आणि या विश्वामित्र वर्णन करतायत म्हणजे गदिमा. तर ऐकते हास्य तू दंत काढा पहा. म्हणजे त्या वाद्यांबरोबर सुधीरजींच्या गायनाबरोबर म्हणजे मला वर्णन करायला खरंच शब्द नाही आहेत की आपल्याला त्या त्राटिकेचं राक्षसी हास्य ऐकू येतं. नंतर त्या अकरा विकरा जबड्यामध्ये तीक्ष्ण दाढा दिसायला लागतात. म्हणजे शब्दांचं सामर्थ्य इतकं. ऐकते हास्य तू दंत दाढा पहा, मरून हस्ती जणू भरून गे ही गुहा. मृत्यूच्या या जशी येतसे ती तशी, ओढ दोरी कशी मोड तंद्रा. म्हणजे त्याच्यामध्ये शीघ्रता पण हवी आहे. ती जी म्हणजे इमर्जन्सी म्हणतो की अजिबात वेळ घालवायचा नाही आहे, क्षणभरात त्याचा नाश केला तरच ते जमणार आहे, ती सुद्धा त्या गायनामध्ये उच्चारामध्ये सगळी आलेली आहे. तर गदिमांनी उभ्या केलेल्या भेसूर ताटिकेचं चित्र डॉक्टर तांबे आणखी स्पष्ट करतात. ते म्हणतात, मूळची शापित यक्षिणी असलेली ताटका राक्षसी रूपात अत्यंत अभद्र वर्तन करीत असे. लाल डोळे, जळून साले गळावीत असं शरीर आणि भयंकर वेगाने वाढणारी अतिशय क्रूर, पाहताच किळस उत्पन्न करणारी, संपूर्ण शरीराला दुर्गंध आणि आज सुद्धा अत्यंत अमंगल अशी ही राक्षसी. त्यामुळे सर्वप्रथम जराही वेळ न घालवता तिचा वध कर.
अशी आज्ञा विश्वामित्रांनी रामाला केलेली आहे. आणि मग पुढे डॉक्टर तांबे या ताटिकेच्या झालेल्या शारीरिक स्थितीवरून आपण आपल्या देहाची कशी काळजी घ्यायला हवी याविषयी मार्गदर्शन करतात. आपण डॉक्टर तांब्यांचं आपल्या शरीराच्या दृष्टीने आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने चिंतन करतोय, म्हणूनच हे वेगळ्या विषयाने आपण जातो. तर मुळात उत्तम तांबे असं म्हणतायत की मुळात उत्तम असलेलं शरीर आपलं मुळात उत्तम शरीर असतं, ते चुकीच्या मायावी गोष्टींना लक्ष केल्यामुळे रोगिष्ट होतं. म्हणजे आपण हल्ली भुलतो ना सगळ्या पदार्थांना वगैरे, सगळं ते त्याच्यात आहे धरलेलं गृहीत. आणि मग तेव्हा त्या शरीराला उष्णता, अपचन, त्वचारोग असे अनेक प्रकार असू शकतात. आणि असं सांगून तांबे याच रूपकाचा दाखला आपल्या मनावर पुढे ठसवतात की पुढे मोठी लढाई करायची रामांना, तर त्याच्यासाठी ते जिंकण्यासाठी काय करायला पाहिजे. तर तांबे अगदी स्पष्ट सांगतात की आपल्या शरीराचा एखादा भाग खराब झाला तर ते आपलं शरीर आहे असं म्हणून त्याच्यावर दया दाखवता येत नाही, तो कापूनच काढावा लागतो. म्हणजे आपण बघतो बघा, पित्ताशयात खडे झाले, पित्ताशय काढून टाकतात, गर्भाशयाचा कॅन्सर झाला ते काढून टाकतात. म्हणजे जे अवयव पुढे त्रासदायक आहेत ते सगळे काढून टाकतात. याचं तर डायबेटीसचं प्रमाण वाढलं तर हातपाय तोडायची वेळ येते, तर ते आपलं जीवन जगण्यासाठी ते करावं लागतं. तर अशा या शरीररूपी वनात भेटणारे हे रोग नाहीसे करावे लागतात असं तांबे पुढच्या लढाईच्या दृष्टीने सांगतायत. तर आता 11 विक्राळ अशा या ताटिकेला म्हणजे अनपेक्षित पाहून श्रीराम क्षणभर थबकले. हिला मारायचं की नाही असं आपल्याला तो भाग माहिती आहे. थबकसी का असा हाण रे बाणतो, तूच मृत्यू हिचा मी मनी जाणतो. म्हणजे स्त्रीला कसं मारायचं वगैरे असं मनात येऊ शकतं, पण तांबे आपलं विश्वामित्र म्हणतात, जो जना सुखवितो नारीवध क्षम्यतो, धर्म तुझं सांगतो मानवेंद्रा. म्हणजे तू हे जगाच्या कल्याणासाठीच करणारे तर मान. आणि मग इतिहासातले पुराणातले दाखले पण दिलेले गदी माडगुळकरांनी विश्वामित्रांच्या मुखी. दैत्य कन्या पुराग्रासुपा हे धरा, देव देवेंद्रही मारिते मंथरा. तर अजून एक विष्णू धर्मोदधी शुक्र मातावधी, स्त्री जरी पारधी अरी मुकेंद्रा मृगेंद्रा. तर आता आपल्याला माहिती आहे विरोचन राक्षसाची कन्या ती मंथरा आहे. तर म्हणजे ती रामायणातली मंथरा नाही, तर ती जी होती तिने इंद्राला मारण्याचा विचार केला होता. तसंच यांची आपल्याला माहिती आहे भृगुपत्नी, ती पण ताटिके आपल्या इंद्राला मारायला निघाली होती आणि त्यामुळे विष्णूंनी तिचा पण वध केलेला आहे. इकडे इंद्राने त्या मंथरेचा पण वध केला आहे. म्हणजे जी जगताला घातक आहे ती स्त्री असली तरी तिला मारायचं. आणि म्हणून आता ते पुढे ती जशी ताटिका जवळ येते तसं ते त्यांना रामांना घाई करतायत की धावली लाव घे कोप ती पावली. ती धावते तेवढ्यात तिला मार, धाडणार की तिला चालण्या पावली. ती चालतीये धावतीये तेवढ्यातच तिला नरकामध्ये धाड. बघती तव विक्रमा देव पुरुषोत्तमा. तुझा विक्रम सगळे देव बघतायत. होऊ दे पौर्णिमा शौर्य चंद्रा आणि मारती ताटिका. तर आता याचं विश्लेषण करताना डॉक्टर तांबे असं म्हणतात की स्त्री ही अवध्य आणि क्षमापात्र आहे, मात्र ती जर स्वतःच्या कक्षेबाहेर गेली आणि सर्वच लोकांना उपद्रवी ठरली तर अशा स्त्रीला शासन करण्याचीच आवश्यकता आहे असं या ठिकाणी विश्वामित्रांनी सांगितलंय असं तांबे सांगतायत. आणि मग शत्रू स्त्री असो पुरुष असो कोणी असो त्याचं कर्म काय आहे त्यानुसार निर्णय घेऊन त्याला शासन करायलाच पाहिजे. तर ताटिका ही स्त्री जरी असली तरी तिच्या मारण्यामागचा उद्देश हा लोकहिताचा आहे आणि तो राजधर्म म्हणून तू पाळ असं विश्वामित्र सांगतायत.
आणि पुढे विश्वामित्रांनी ते विरोचन मंथरा वगैरे ते दाखले दिलेले. तर असं झालेल्या घटना सांगितल्या की मग हा म्हणजे ठीक आहे, असं करण्याची गरज आहे, हे बरोबर आहे, हे पटतं ना लगेच मनाला, म्हणून आधीचे दाखले दिलेले. आणि म्हणून रामा कुठलीही संधी न देता आधीच तिला मारून सर्व देवतांना तुझा पहिला विक्रम पाहू दे, असं विश्वामित्रांनी रामाला सांगितलेलं आहे. तर आता या घटनेच्या अनुषंगाने डॉक्टर तांबे आपल्या शरीराला हितकारक असणाऱ्या गोष्टींची अंमलबजावणी कशी करतायत ते सांगतायत. ते म्हणतात की कुठल्याही दुष्प्रवृत्ती म्हणजे आपल्यामध्ये आलेल्या सुद्धा किंवा रोग यांना दया माया करायची नाहीये, तर दया माया न दाखवता त्यांचा विस्तार होण्यापूर्वीच मुळातून नाश करावा. म्हणजे मनात दुष्ट विचार आले, दुष्ट वासना नको रे, तर ती आपल्या मनात एखादी वासना आली आणि तीच आपण विचारात चिंतनात घेतली तर आपण सुद्धा दुष्ट प्रवृत्तीने वागायला लागतो वगैरे, म्हणून ती पण वेळीच काढून टाकायची. शरीराच्या आणि मनाच्या अंतर्व्यवस्थेत काही रोग कुविचार वास्तव्य करून असतात, आपल्याला ते माहिती नसतात. म्हणजे विचार पण मन पण निरोगी नसतं आणि देह पण काहीतरी निरोगी नसतो, कुठेतरी बारीक काहीतरी सुरू झालेलं असतं. आणि मग ते आपण शोधून काढलं पाहिजे की कशामुळे काय होतंय, आणि मग त्याचा निचरा करायला पाहिजे. प्रकट होण्यापूर्वी शोधून काढून त्यांना घालवायला पाहिजे. म्हणजे कसं होतं की कधी कधी मग तो आजार वाढत जातो, आधी किरकोळ वाटतं, मग आपण बायका त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग तो रोग असा पसरत जातो, विस्तारित होतो की अहो आता तुम्ही फार उशीर केला यायला, असं म्हटलं जातं. तर तांबे असं म्हणतात की उपचारापेक्षा प्रतिबंध हाच नेहमी जास्त चांगला आहे. म्हणजे की प्रतिबंध म्हणजे त्याला अडसर आणणं त्या आजाराला. म्हणजे आधी आपण उपचार पहिला आपण तसंच करतो की उपचार आपण औषध घेण्यापेक्षा ते होऊ नये, ते वाढू नये, दुखणं वाढू नये म्हणून काही उपचार करतो, ते प्रतिबंध. मग ताटिकेच्या संबंधित असलेल्या 1-2 गोष्टींविषयी माहिती सांगून तांबे या कथेतील एक रूपकात्मक रहस्य सांगतात. तर ते आपल्या आरोग्याविषयक अत्यंत महत्त्वाचं आहे की ताटका ही सुंदर राक्षसाची पत्नी, वासनाग्री निर्माण करणाऱ्या मायावी मारीचाची ती माता. तर सुंद उपसुंद यांची तुलना तांब्यांनी शरीरातील लाल आणि पांढऱ्या रक्तपेशींची केलेली. हल्ली आपण ऐकतो ना, लाल पेशी काय कमी झाल्या, पांढऱ्या पेशी वाढल्या, अमुक झालं तमुक झालं. तर त्या पेशींवर आपलं आरोग्य महत्त्वाचं असतं. तर आपल्याला आता 2 मिनिटात सांगते की सुंद उपसुंदांची कथा कदाचित माहिती असेल, आपण ऐकलेली असेल की ते दोघंही भाऊ एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे, एका विचाराने चालणारे असे होते. आणि मग त्यांनी ब्रह्मदेवांचं तप केलं, आम्हाला मृत्यू नको, मग मृत्यू तर सगळ्यांना आहेच. मग ते म्हणाले सुंद उपसुंद की आम्हाला मरण आमच्याच दोघांच्या हातून एकमेकांना येऊ दे. म्हणजे त्यांना वाटलं की आपण इतके सगळे एकवाक्यतेने वागतो तर आपलं भांडण कधीच होणार नाही ना, आपण एकमेकांना कधीच मारणार नाही. आणि मग झालं तथास्तु म्हटलेलं आहे, ते माजलेले आहेत, सगळ्यांना त्रास द्यायला लागले. मग लोकांनी ब्रह्मदेवांना सांगितलं की अहो ही पीडा थांबवा. मग आता या सुंद उपसंधांमध्ये वैर निर्माण करायला पाहिजे, म्हणून ब्रह्मदेवांनी विश्वकर्माला सांगितलं की तू अशी एक सुंदर स्त्री निर्माण कर आणि त्यांच्याकडे पाठव. तर सगळ्या गोष्टींमधलं तिल 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 घेतलं. म्हणजे सत्व रज तम गुण सगळीकडे असतात ना, सगळ्या गोष्टींमधलं चांगलं चांगलं घेतलं त्रिभुवनातलं, आणि त्या विश्वकर्म्यांनी तिलोत्तमा ही सुंदर अप्सरा निर्माण केली आणि त्या सुंदर उपसंधांच्या कडे पाठवून दिली. आणि मग स्त्री हे केवढं मोहाचं स्थान आहे सुंदर, त्याच्यावरून दोघांनाही ती हवी होती म्हणून दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि मग दोघांच्याही आपापसात युद्धामध्ये नाश झालेला आहे. तर ह्या रक्तपेशी आणि तांब्या पेशींचा दाखला का देतात की हे दोघंही जण जेव्हा परस्पर विश्वासाने पूरकतेने सगळे वागत होते,
म्हणजे परस्पर सामंजस्याने. आता त्यांच्यामध्ये सामंजस्य गेलं, समायोजनता गेली. तसं आपल्या रक्तपेशींच्या बाबतीत त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या लाल पेशी आणि पांढऱ्या पेशींचा समन्वय व्यवस्थित झाला पाहिजे, प्रमाणबद्धता राहिली पाहिजे, मग ते त्यांच्यामध्ये वैर निर्माण व्हायला नको असं त्यांनी सांगितलेलं आहे. असो, तर आता ह्या सुबाहू आणि मारीच यांचा पुढे त्यांनी वध केलेला आहे ना. ते आश्रमामध्ये गेले, सिद्धाश्रमामध्ये 6 दिवसांचा यज्ञ, राम लक्ष्मण द्वारपाल म्हणजे दारापाशी संरक्षणासाठी झाले. 3 दिवस काहीही कोणी सुबाहू मारीच आले नाहीत. पण सगळं आता ठीक चालू आहे असं वाटत असतानाच अचानक ते सुबाहू आणि मारीच आले. आणि आता मात्र प्रभू रामचंद्र सावध म्हणजे अचानक आल्यामुळे आधी थोडे सावध नव्हते, त्यामुळे मारीचाला बाण मारताना त्याला वरचं टोकच लावायचं राहिलं होतं. पण त्या मारीचाला आणि या मारीच्याबद्दल असं सांगितलं जातं की मरीच म्हणजे सूर्याचं नाव आहे ना मरीच्याचं, तर सूर्यकिरणामध्ये पाणी दिसतं म्हणजे मृगजळ, तसा हा मारीच आहे की जी मायाजाळ त्याच्यामध्ये आहे, आभासीपणा आहे. आणि म्हणून ते सीतेला सुद्धा ओळखताना मृग कांचन रूप घेतलेला आहे. तर तो जेव्हा आला या यज्ञावर विध्वंस करायला, तेव्हा रामांनी इतका झटकन बाण मारला की त्याला टोकही लावायचं राहिलं, पण तो लांब फेकला गेला समुद्रामध्ये वगैरे. आणि मग पुढेच्या याला आलाय आपल्याला माहिती. मग आता याला असं मारल्यामुळे सुबाहू एकदम जोरात आला आणि आता मात्र राम सावध झालेले होते, त्यामुळे त्यांनी तो बरोबर नाव दिलेलं आहे त्या बाणाचा, अग्निशा वगैरे असं वगैरे. तर त्यांनी मारलं आणि एका क्षणात सुबाहूचा नाश केलेला आहे. तर हा सुबाहू आणि मारीच यांचं वैशिष्ट्य सांगितलं की हा मारीच आपल्याला मायामोहात पाडतो, हां, म्हणून त्याला लांब फेकून दिलं आपल्यापासून. आणि हा सुबाहू जो आहे ना, त्याच्याकडे सगळं सामर्थ्य अमुक येतं, त्या याच्यावरती तो मगाशी आपण पाहिलं की अति याच्यामध्ये जातो, आत्मविश्वासामध्ये, फाजील गर्वामध्ये. तर तो पण आपल्याला शक्तिक्षय करतो वगैरे असं बरंच सांगितलेलं आहे ग्रंथांमध्ये. तर म्हणून त्यालाही मारलेलं आहे. आणि मग यज्ञाचं संरक्षणासाठी जो उद्देश मुख्य होता तो आता झालेला आहे. आणि यांनी वर्णन आहे की विश्वामित्रांनी त्या ताटिकेच्या वेळेसच राम लक्ष्मणांना मिठी मारली होती, आनंदाने जय जयकार केला होता. आणि मग इथे सुबाहू मारीच हे जे त्रास देत होते ते झालेले. आणि मग तांबे म्हणाले की आता रामचंद्रांचं सगळं तिथे आली आहे जाणीव, त्यामुळे यज्ञाचं संरक्षण होणारच. आणि मग पुढे अजून सांगितलेलं आहे की विश्वामित्रांनी, एक मिनिटात फक्त घेऊया, दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, इंद्रचक्र अशी शरीराच्या शक्तीतील ही आवर्तन आहे. ती जी चक्र सगळी दिली ना रामांना शस्त्र म्हणून, बरीच शस्त्र दिलेली आहेत, पण त्याच्यातली ही नावं त्यांनी घेतलेली आहेत की ती पण सगळे आपल्या शरीराच्या शक्तीच्या आवर्तनाशी संबंधित आहेत, ती रामांना दिली. गंधर्वांच्या मोहनशास्त्राच्या निमित्ताने सुदृढ व सुंदर शरीराविषयीचं ज्ञान दिलं. प्रशमनास्त्राने राग आणि अति दगदगीवर विजय प्राप्त केलेला दिला. जलतत्वाचं संतुलन व्हावं म्हणून संतापना आणि विलापना या अस्त्रांच्या रूपाने शरीरातील उष्णता व वायू यांच्यावर विजय प्राप्त केलेला आहे. असं त्यांनी त्या शस्त्रांचं पण रूपक डॉक्टर तांब्यांनी आपल्या शरीराशी निगडीत असलेलं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी आता हे झालं म्हणजे विजय प्राप्त झाला. आता पुढे आश्रमामध्ये आपल्याला माहिती आहे की जनक राजांकडं निमंत्रण आलेलं आहे. आणि म्हणून आता सगळे आश्रमीय इतके खुश झालेले होते लक्ष्मणांवर की तुम्ही पण चला म्हणालेले आहेत जनकेच्या मिथिलेला. आणि म्हणून पद येतं पुढच्या वेळेचं, चला राघवा चला पहा या जनकाची मिथिला. आणि मग पुढे विवाह पण अर्थात आहे. तर पुढच्या वेळेस आता दिवाळीनंतर आपण भेटणार आहोत 24 नोव्हेंबरला. आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते.
आणि आपण सगळं रामायण पूर्ण माहिती असलं तरी अतिशय